आता जर तुम्ही नाही म्हणाला नाही शिकलात तर मात्र मग आता लेक्चर घेऊ का? न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. मी पिक्चर सुद्धा सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला. तर आता हा लॉ शिकण्यासाठी आपल्याला थोडी हेल्प घ्यावी लागणार मोमेंटमची. कोणाची? अगोदर समजून घेऊ. डायरेक्ट डेफिनेशन चांगल्या नसतात, पचत नसतात ना. डायरेक्ट गहूच खाल्ले तर उद्या काय होईल माहिती आहे तुम्हाला. ओके असं. ओके काही गोष्टी तुम्हाला लवकर कळतात, काही गोष्टी कळत नाहीत. आणि आपला ऐक एवढा खराब आहे की काही लोकांना जो काही कळत नाही. शेजारचा हसल्यानंतर हे म्हणतो अरे झोप झाला काय की आपण तोपर्यंत दुसऱ्या झालेलं असतं ना रे. न्यूटनचा कितवा लॉ आहे? अशा आपण 5-50 शिकूया या वर्षी. ठीक आहे. आता मला सांगा, हा एक ऑब्जेक्ट आहे ना रे. या ऑब्जेक्टचं मास किती घेतलं मी? एम. एम म्हणल्यानंतर सुद्धा काही लोकांना कळत नाही एम म्हणून साठली दिली ते असं करतो. बरं बाबा 10 किलो चालतंय का? आता किती घेतलं? 10 किलो. ओके. आता तुम्ही मला सांगा, हा ऑब्जेक्ट इनिशियली हा आहे रेस्ट मध्ये. मग आता मी पहिली केस कळाली. आता दुसऱ्या केस मध्ये मी काय करणार आहे? या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावला मी समजा 10 न्यूटन. किती लावला फोर्स? 10 न्यूटन फोर्स लावला. म्हणजे थोडक्यात आता हे न्यूटन बिटन बोलणं थोडस चुकेल. आता मी असं म्हणलं थोडा लावला. किती लावला? थोड़ा का मतलब समझते हो? अरे यार जितना आपको दिमाग है उसको हम थोड़ा बोलते हैं. क्या बोलते हैं उसको हम? डेल्टा ब्रेन बोलते हैं. डेल्टा ब्रेन समझ में आया? तो थोड़ा फोर्स लगाने के बाद उसको ज्यादा स्पीड मिलेगा या थोड़ा स्पीड मिलेगा? पक्का मिलेगा. तो अब तीसरा केस अगर थोड़ा फोर्स लगाने के बाद ये ऑब्जेक्ट रेस्ट से मोशन में आएगा ना, लेकिन उसका स्पीड ज्यादा हो गया कम. म्हणजे तो बॉल आहे समजा, इमॅजिन करा एक बॉल आहे, मी त्याला अशी हळूच किक मारली. हळूच अशी फक्त किक मारली. म्हणजे कुत्रा बसलेला आहे त्याला आपण असं टच केलं तसं लात मारायचं नाही, सॉरी आपण बॉलच घेऊ. मग असं आपण त्याला हळूच किक मारली तर बॉल स्लो जाणार ना. आणि तो त्याच बॉलला मी एकदम जोरात लात मारली तो बॉल. मग आता दुसरी केस, मी इथं फोर्स लावला थोडासा मोठा, तर आता तो बॉल तसाच जाणार का फास्ट जाणार? बराबर है कि नहीं? बराबर है ना. तो फोर्स जो है, फोर्स ये क्या करता है? फोर्स का मतलब क्या होता है? तो ये सारे के सारे बातें अगर समझ में आते हैं तो फोर्स लगाने के बाद क्या होता है? तो वेलोसिटी में चेंज होता है. बराबर है कि नहीं? और जितना ज्यादा फोर्स उतना ज्यादा चेंज होता है. बराबर है कि नहीं? तो फोर्स ऑब्जेक्ट की क्या चेंज करता है? वेलोसिटी. और मोमेंटम किसके ऊपर डिपेंड होता है? मास और वेलोसिटी. उसमें से मास हमने कांस्टेंट रखा तो फिर किसके ऊपर डिपेंड होता है? इसका मतलब फोर्स ऑब्जेक्ट का क्या बदलता है? इसका मतलब वेलोसिटी बदलता है. इसका मतलब क्या बदलता है? बराबर है ना. फोर्स ऑब्जेक्ट्स का क्या बदलता है? मग फोर्स मुळे ऑब्जेक्टचं बदललं काय? मोमेंटम बदललं. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून न्यूटन सर त्यांच्या सेकंड लॉ मध्ये फोर्सला डिफाइन करायचं बघतात. मग ते काय म्हणतात तर बघा फोर्स कॅन बी डिफाइंड as force can be defined as the physical quantity. आपण म्हणूया कसली क्वांटिटी? the physical quantity which changes the rate of लीनियर मोमेंटम. तो लीनियर मोमेंटम का जो रेट चेंज करता है या लीनियर मोमेंटम में जो चेंज करता है उसको हम क्या बोलते हैं? तो इसका मतलब फोर्स इज प्रोपोर्शनल टू रेट ना रे. हाँ उसके ऊपर
तो इसका मतलब ये क्या होने वाला है, तो बदलने वाला है। क्या बदलने वाला है, मोमेंटम। तो मोमेंटम बदलने वाला है किसके अगेंस्ट, टाइम के। तो यहाँ पे हमें टाइम लिखना पड़ेगा ना, और यहाँ पे क्या, मोमेंटम, बराबर आहे की नाही। हा, मग आता चेंज दाखवण्यासाठी आपल्याला एक सवय लागलेली आहे, जर चेंज दाखवायचा असेल तर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो। शिकवलं ना तुम्हाला, चेंज काय सांगत असतो। हा, मग मला सांगा, मॅथमॅटिक्स मध्ये चेंज याचा अर्थ बदल, बदलाचा अभ्यास करणार कोण आहे, कॅल्क्युलस। आणि मग त्याच्यातला कुठला पार्ट, तर आम्ही मोठ्याकडून छोट्याकडे बघत चाललो ना, कुठलं किती क्षणाला किती बदल झाला, तर डेरिव्हेटिव्ह ना। मग याचा अर्थ फोर्स प्रपोर्शनल, म्हणजेच थोडक्यात हा, मग तो काय बदलणार आहे, तर मोमेंटम कशाने दाखवायचं, पी ने दाखवायचं, विथ रिस्पेक्ट टू, बरोबर आहे का। म्हणजे खूप थोड्या टायमिंग मध्ये, खूप थोडा मोमेंटम मध्ये बदल होत असतो, असंच ना रे बाळांनो। मग मोमेंटमचा रेट बदलणार कोण आहे, फोर्स आहे, असं कोण बोलतंय, न्यूटन सर बोलतात। कशामध्ये बोलतात, तर त्यांच्या स्वतःच्या दुसऱ्या लॉ मध्ये सांगतात, बरोबर आहे की नाही। आणि मग बाळांनो आता इथून पुढं नीट बघा। आता सगळ्यात अगोदर तुम्ही काय म्हणाल, देअरफॉर फोर्स एफ इज इक्वल टू, आणलं की एखादा कॉन्स्टंट आणावा लागतो ना, मग तो कॉन्स्टंट काहीतरी के घेतला, समजा किती घेतला, किंवा कुठला के घेतला, तर चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू। तर बाळांनो प्लीज नीट लक्ष द्या, या केस मध्ये हे डिफाईन करतानाच की आम्ही काय केलेलं आहे, युनिटी घेऊन डिफाईन केलेलं आहे। या बऱ्याच कॉन्सेप्ट अशा असतील तुम्हाला की ज्याच्यामध्ये इव्हन आम्ही खूप साऱ्या फिजिक्स मध्ये क्वांटिटी मध्ये प्रोपोर्शनल कॉन्स्टंट किती घेतोय, 1 घेतोय। 1 घेतानाच ती कॉन्सेप्ट 1 ने डिफाईन केलेली असते, व्याख्याच तशी बनवलेली असते। आणि मग आता मला सांगा, या केस मध्ये देअरफॉर फोर्स एफ इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू। आता मजा अशी आहे, सगळ्यांना माहित आहे सिन्स हे चेंज इन मोमेंटम असा अर्थ झाला, चेंज इन मोमेंटम याच्यासाठी हे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम असेल, बरोबर आहे का नाही। हा, मग आता तुम्ही मला सांगा, याचा अर्थ आपण मगाशी एक ऑब्जेक्ट घेतला होता, त्याला फोर्स लावल्यानंतर व्हेलॉसिटी v मिळाली होती ना, आणि इनिशियल किती होती, हा, किंवा u म्हणाल ना त्याला। मग फायनल मोमेंटम काय, मास इंटू त्याची फायनल वेलोसिटी, मायनस इनिशियल मोमेंटम म्हणजे मास इंटू त्याची इनिशियल वेलोसिटी, बरोबर आहे का नाही। म्हणजेच तुम्ही याला असं लिहिलं तर चालेल का, कॉमन काढला मास, v मायनस चेंज इन वेलोसिटी, हे झालं तुमचं चेंज इन मोमेंटम। पण मोमेंटम बदलायला काही ना काही वेळ लागणार ना, बरोबर आहे की नाही। म्हणजेच चेंज इन टाइम, म्हणजेच तुमचा हा असेल फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, आणि हा दाखवला समजा मी टाइमनेच दाखवला किंवा डेल्टा टाइमने दाखवला, चालेल का रे असं दाखवलं तर। इथपर्यंत समजलं आहे का। म्हणजे काहीतरी वेळामध्ये काहीतरी मोमेंटम बदललं, पण कशामुळे बदललं, तर लावलेल्या फोर्समुळे बदललं। कॉन्सेप्ट कळली का। मग आता बाळांनो तुम्ही जर याला थोडस लहान केलं आणि जर याला बाजूला सरकवलं, तर आता मला सांगा, जी अवेलेबल जागा झाली आपण याच्यामध्ये कॉन्सेप्ट आणखी बघूया। देअरफॉर फोर्स एफ इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम, म्हणजेच काय रे बाळांनो, तर हे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, सॉरी, हा, आणि यासाठी लागलेला टाइम किंवा चेंज इन टाइम म्हटलं तरी चाललं असतं। मग फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवाइड बाय टाइम, म्हणजे ही घटना घडण्यासाठी लागलेला वेळ म्हटलं। तर हे मास कॉमन घेतलं, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी लागलेला, सगळ्या गावाला माहित आहे। ब्रॅकेट मध्ये बघा बरं, चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू, त्याला काय म्हणतात, हा, मग इथं लिहावं लागेल ना, सिन्स एक्सेलरेशन मीन्स चेंज इन वेलोसिटी with respect to, therefore force is equal to mass into, समझ में आता है। तो force is equal to mass into acceleration, ऐसा नहीं बोलने का, क्या बोलने का, force is that quantity which changes the rate of momentum, समझ में आ गया। नहीं तो आप ऐसे बोल सकते हो, force is that quantity which produce acceleration in the object, ऐसे बोल सकते हो।
पण फोर्स इज इक्वल टू एम ए म्हणणं थोडं आता ह्या वयामध्ये शोभणार नाही. कळलं का? खरं खरं कळलं का? तर आता मला सांगा, मग नेक्स्ट पेज वरती जर गेलो तर असं होणार ना रे, सिन्स फोर्स एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. अब एक्सेलरेशन स्केलर होता है वेक्टर होता है? एक्सेलरेशन स्केलर है वेक्टर है? डिस्प्लेसमेंट वेक्टर है तो वेलोसिटी वेक्टर है तो एक्सेलरेशन. अगर ये वेक्टर है तो यहाँ पे भी तो फोर्स का डायरेक्शन कौन कहाँ पे आएगा? तो इन द डायरेक्शन ऑफ, या एक्सेलरेशन का डायरेक्शन कहाँ आएगा? इन द डायरेक्शन ऑफ. ऐसा बोलेंगे ना, एक्सेलरेशन का डायरेक्शन जिस इधर फोर्स लगा तो उधर एक्सेलरेशन होगा, इकडे फोर्स लावला तर तिकडे एक्सेलरेशन असेल. जिकडे ढकलणार तिकडे ऑब्जेक्ट पडणार ना. मी बॉलला किक मारली इकडे, बॉल चालला तिकडे, असलं होतंय का? नाही. मग आता मला सांगा, तो इसके यूनिट्स क्या होंगे? किलोग्राम मीटर पर सेकंड ये यूनिट होगा. लेकिन मी मगाशीच विचारलं होतं टोपणनाव, विचारलं होतं ना टोपणनाव. आता हे एवढ्याच युनिट आहे, पण टोपण युनिट काय द्यायचंय? काय विचारलं कळालं का? आणि मग लाडानं असं त्याला दाखवायचं म्हणे यन, सायंटिस्टचं नाव आहे म्हणून यन, ते पण कैपिटल लिहावं लागतं. बरोबर है कि नहीं? तो चलो अब इसके डायमेंशन किस तरह से होंगे रे? लेंथ कितनी बार इसमें? मास, और ये तो मोमेंटम में, और इसमें क्या फर्क पड़ता है समझना है? एक्स्ट्रा टाइम ऐड हो जाता है. इतना ही ना, समझ में आ गया क्या? अब उसको ठीक से थोड़ा सा इलस्ट्रेटिव वे से पढ़ते हैं. ये फॉर्मूला वगैरह बाकी सारी चीजें ठीक है, लेकिन हमें समझना है. देखो ठीक से देखो, सिंस फोर्स एफ इज इक्वल टू मास इंटू, अब ठीक से देखो, ये ऑब्जेक्ट है 1 किलोग्राम का ऑब्जेक्ट है. कितना ऑब्जेक्ट है? और इसके ऊपर हमने सपोज फोर्स x न्यूटन लगाया. ठीक, चलो आता फोर्स लावल्यानंतर, जर फोर्स लावल्यानंतर याच्यात काय काय प्रोड्यूस होणार? एक्सेलरेशन. आणि हे एक्सेलरेशन तयार झालं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर 1 किलोग्रामच्या दगडामध्ये एक्सेलरेशन सुद्धा किती प्रोड्यूस झालं? 1 मीटर स्क्वेअर, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर त्या फोर्सला किती म्हणायचं? 1 न्यूटन आहे म्हणायचं. लक्षात आलं का? मग इमॅजिन करा, माझ्याकडे 10 किलोचा दगड आहे. कितीचा? आणि तो 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या स्पीड, एवढ्या एक्सेलरेशनने तो पळतोय. समजा एवढं एक्सेलरेशन त्याच्यात प्रोड्यूस झालं, तर फोर्स एफ इज इक्वल टू एम ए आणि 10 इंटू 5 यानी 50 न्यूटन एवढा फोर्स लावल्यास होईल म्हणायचं. बरोबर आहे की नाही? तो समझ में आ रहा है? पक्का आ रहा है? तो एक बात बताओ अभी, तो फोर्स किसके ऊपर डिपेंड है? और एक्सेलरेशन. तो जितना जितना बड़ा ऑब्जेक्ट है, ऑब्जेक्ट खूप मोठा आहे आणि त्याच्यात समजा एक्सेलरेशन क्रिएट करायचं तर फोर्स सुद्धा जास्त असला. मग 1 किलोचा दगड आहे, 1 किलोचा दगड मला फेकायचा आहे आणि 10 किलोचा मला दगड फेकायचा आहे आणि दोन्ही सेम एक्सेलरेशन फेकायचे, तर मोठ्या दगडासाठी मला जास्त फोर्स लागेल ना. आणि मग परत तीच कॉन्सेप्ट आली, कारण जेवढा मोठा दगड तेवढं मास जास्त, आणि जेवढं मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त, आणि जेवढा इनर्शिया जास्त म्हणजेच विरोध जास्त, आणि तो विरोध मोडून काढण्यासाठी मला फोर्स सुद्धा जास्त द्यावा लागणार. सोपं आहे की नाही हे सगळं? तो सारी की सारी चीजें समझ में आ गई. तो फिर फोर्स न्यूटन सर ने किस तरह से फोर्स क्वांटिटी किस तरह से बनाई है समझ में आ गई. मग एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, कारण हे समजण्यासारखं आहे मर्यापर्यंत. त्याच्यात असं काहीच नाहीये की कुठेतरी काहीतरी हे करावं लागतं. एका कुठल्याही ऑब्जेक्ट वरती फोर्स लावल्यास काय चेंज होतं कळतंय ना. मग रेस्ट मधला मोशन मध्ये आला म्हणजे त्याची वेलॉसिटी बदलली, वेलॉसिटी बदलली म्हणजे त्याचं मोमेंटम बदललं. मोमेंटम बदलण्याचा रेट जो आहे ते म्हणजे काय असतं? फोर्स असतो. बरोबर आहे की नाही? मग फोर्स काय करतो? तर एक तर ऑब्जेक्ट मध्ये एक्सेलरेशन प्रोड्यूस करतो म्हणा, नसेल तर ऑब्जेक्टचं काय बदलतो? मोमेंटम बदलतो म्हणा. काय म्हणायचं ते म्हणा. पण आता फोर्स म्हणजे पुल अँड पुश, याच्या पलीकडे आलात ना तुम्ही नक्की. मग हे खरं सोपं आहे का? मग हे खरं समजलंय का? मग जर हे समजलं असेल सगळ्यांना, तर मला असं वाटतं आपण